स्वामींच्या दर्शनाला सुद्धा स्वामींचीच मर्जी लागते बरं का. आणि आम्हा ननंद भाऊजांना स्वामींनी दुसऱ्यांदा बोलावणं धाडलेलं होतं. आम्ही पहाटे 5 वाजता तुळजापूरला पोचलेलो होतं. आई भवानीचं आमचं 11पर्यंत दर्शन झालेलं होतं. आमची अख्खी भावकी 15-16 जण पोरं बाळं पकडून होते, म्हणून आम्ही मिनी बस ठरवलेली होती. काल आम्ही रात्रीचं 7 वाजता निघालेलो होतो. दगदगीमुळे सगळेजण दमलेले होते. तुळजापूर ते अक्कलकोट 2 तास सगळ्यांनी छान झोप काढली आणि दुपारी 1-1:30च्या दरम्यान आम्ही अक्कलकोटमध्ये पहिलं पाऊल ठेवलं. पहिल्यांदा पाऊल ठेवल्या माझ्या मनात हाच विचार येतो, कसं ना कधी काळीनं स्वामी इथं राहत होते, इथं फिरले होते, ह्या मातीला त्यांच्या पायाचा स्पर्श झालेला होता. ते विचार करून ना अंगावरती काटा येतो. आणि बघता बघता स्वामींचं दर्शनसुद्धा झालं. एवढं छान वाटलं ना, तिथून ना निघूच वाटत नव्हतं. डोक्यावर ऊन एवढं कडक लागत होतं, पण स्वामींच्या दर्शनाचं बोलतात ना, मायेची सावली डोक्यावर होती. तिथून आम्ही स्वामींच्या वटवृक्ष झाडाच्या दर्शनाकडे गेलेलो होतं. गर्दी थोडी कमीच होती, त्यामुळे आमचं दर्शनाचा नंबर आहे ना लवकर आला. स्वामींसाठी छान असा प्रसाद वगैरे सगळं काही घेतलेलं होतं. आणि आमचं नशीब एवढं चांगलं आहे ना, ह्या वटवृक्षाखाली आम्ही जेव्हा मागच्या वेळेला ट्रिपला गेलेलो होतो, म्हणजे अक्कलकोट दर्शनाला गेलेलो ना, आम्ही 2 दिवस अक्कलकोटमध्ये राहिलेलो होतो. ह्या वेळेला भावकी असल्यामुळे आमचं 2 दिवसात सर्व दर्शन आवरायचं होतं ना. आमचं दर्शन एवढं छान झालं आणि मला तिथून निघूच वाटत नव्हतं. जिथून लाईन संपते ना, तिथं परत उलट्या पावल्याने मी आतमध्ये गेले आणि स्वामींना साष्टांग दंडवत नमस्कारसुद्धा केला. तिथल्या काकांनी मला ना हातात बांधायला धागासुद्धा दिला आणि निघूच वाटत नव्हतं. म्हणजे असं वाटत होतं मी लांबून का होईना पुरुषांच्या लाईनीमध्ये घुसून आहे ना मी स्वामींकडे ना बघत होते. मागायची काही इच्छा नाही झाली. स्वामींना सगळं समजतं, मागायचं काय स्वामींकडे. आणि मागच्या वेळेला आलो ना, तेव्हा ना हे रुद्राक्षाची प्रतिमा स्वामींची बनवलेली होती ना, ती बघायला नव्हती भेटली. बघा ना, असं वाटतंय ना स्वामी आपल्याकडे बघून आहे ना गालातल्या गालात आहे ना असं काहीतरी हसतात आहे ना, आपल्याला आशीर्वाद देतात आहे. चला तुम्ही पण डोळे बंद करून स्वामींचा श्री स्वामी समर्थ जप करा. आता एका ताईने ना ही मूर्ती घेतलेली होती, माझ्या पाठीस लाईनीत होत्या, त्यांनी स्वामींच्या पादुकांना लावून ती परत आणलेली होती, त्यामुळे त्याचं पण दर्शन झालं. ही प्रतिमा एवढी सुंदर होती ना, बोलके डोळे होते. त्याच्यानंतर आम्ही गेलो अन्नछत्रेमध्ये. तिथं पण आमचा 20 मिनिटामध्ये काहीतरी नंबर आला. स्वामींचा महाप्रसाद आम्ही घेतला. आता ना एवढे दमलेलं होतं, पण स्वामींची प्रत्येक गोष्ट बघून आहे ना सगळी ताणभूक आहे ना अशी हरपून गेलेली होती. आणि त्याच्यानंतर आम्ही गेलो चोळप्पा महाराजांच्या घराकडे. असं किती छान ना, म्हणजे स्वामी इथे राहिलेले आहेत. प्रत्येक गोष्टीमध्ये स्वामी स्वामी नाव हे आहे. पूर्ण घर आम्ही फिरून बघितलं. मागच्या वेळेला पण बघितलेलं होतं, पण ह्या वेळेला ना इथं सगळीकडं काम चालू होतं, त्यामुळे सगळीकडे थोडंच आमचं दर्शन झालं. पण इथे स्वामी राहिले, झोपले, जेवलेत. किती नशीबवान माणसं असतील ना त्यावेळेची, त्यांना स्वामींचं हे दर्शन झालेलं होतं.